हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। आता तुम्हालाच सांगते पुढचा स्टोरी। काल तुमच्याच सगळ्या चॅनलचे लोक जी उदाहरणं काल महाविकास आघाडीच्या ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली, तुमचेच संध्याकाळी चॅनल त्या घरी गेले। ते तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की अनेक ठिकाणी तो पत्ताच नव्हता, त्या घरामध्ये लोकच नव्हती आणि ती जी काही नावं होती ती जागेवर नव्हती, ते लोक नव्हते, पत्ते नव्हते। हे मी म्हणत नाहीये, हा डेटा व्हेरीफाय झालेला आहे तुमच्या चॅनल्सवर। म्हणजे आम्ही जर कागदपत्र दाखवली तरी तुम्ही जाऊन व्हेरीफाय केलंच नाही, याचा अर्थ मतदार यादीमध्ये घोळ आहे का? तर आहे। हा फक्त आमचा आरोप नाही आहे, डेटा ड्रिव्हन गोष्ट आहे। आता त्यांना जर वास्तवतेत नाहीच जगायचं तर आता याचं आपण काही करू शकत नाही आणि शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे।